नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाची सुरुवात आपण केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे नकाशा वाचन कसं करायचं आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची ते आज आता आपण पाहणार आहोत. पान नंबर 14वरील आकृती क्रमांक 3.1 भारत प्राकृतिक रचना हा नकाशा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. या नकाशावरील काही प्रश्न तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. तर सर्वप्रथम आपण या नकाशाचं निरीक्षण कराल तर तुम्हाला असं लक्षात येईल की या नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या छटा आहेत. आपण याच्या सूचीचं निरीक्षण पाहूया. सूचीमध्ये उंची मीटरमध्ये दिलेली आहे आणि शून्य समुद्रसपाटी उंची आहे. तर सर्वात वरचा जो स्तंभ आहे त्याची उंची 8000 मीटरमध्ये दिलेली आहे. या वेगवेगळ्या रंगछटांमध्ये दिलेली जी उंची आहे त्या सूचीचा वापर करून आपण नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर शोधणार आहोत. सर्वप्रथम पहिला प्रश्न काय आहे बघा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? आता 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला जो प्रदेश आहे तो तुम्ही सूचीमध्ये पाहिलात तर 6000 उंचीचा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये गडद तपकिरी रंग आहे आणि त्याच्यावरती राखाडी रंगाचा जो स्तंभ दिसतोय तो 8000 म्हणजे 6000 मीटर उंचीपेक्षा असणारा भूभाग आपल्याला नकाशामध्ये उत्तर दिशेला दिसतोय. उत्तर दिशेला आहे आणि हा भाग जम्मू आणि काश्मीर या राज्यातील आपल्या भारतातील अतिउत्तरेकडील भाग आहे. काराकोरम ज्या रंगा दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा जो राखाडी रंगाचा भाग आहे हा सर्वात उंचीचा भाग आहे आणि म्हणून म्हटले 6000 मीटर उंचीपेक्षा जास्त उंची असणारा हा भाग काराकोरम पर्वतरांग आहे. त्याच्यामध्ये K2 नावाचं पर्वत शिखर आहे, नंगा पर्वत आहे आणि हा तुम्हाला 6000 मीटर उंचीचा भाग त्याच्यापेक्षाही जास्त उंची असलेला भाग दिसतोय. प्रश्न दुसरा. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मुळात द्वीपकल्पीय भाग कुठला, किनारी भाग कुठला, पर्वतीय भाग कुठला याची तुम्हाला आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण आपल्या भारताचे जे 5 प्राकृतिक विभाग सांगितलेले आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पहिला जो प्राकृतिक भाग आहे तो म्हणजे हिमालय. हा जो तुम्हाला भाग दिसतोय म्हणजे भारताच्या उत्तरेकडचा भाग, त्याचप्रमाणे उत्तरेकडील मैदानी जो प्रदेश त्याच्या वरचा जो भाग आहे हा हिमालयीन प्रदेश आहे आणि हिमालय पर्वताची हा जो विस्तार आहे तो पूर्वेकडच्या भागात देखील आहे. हिमालय पर्वत हा जो तुम्हाला भाग दिसतो आहे तपकिरी रंगाचा हा हिमालयीन प्रदेश असणारा भाग आहे. दुसरा जो प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे भारतीय मैदान. या ठिकाणी तुम्हाला लक्षात दिसेल उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा भारतीय सुपीक गाळाचा मैदानी प्रदेश आहे. दुसरा प्राकृतिक विभाग. तिसरा प्राकृतिक विभाग आहे द्वीपकल्प. भारताच्या नकाशाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की या नकाशामध्ये असणारा जो पिवळा आणि फिकट तपकिरी रंगाचा जो भाग दिसतोय आणि गुजरात राज्यापासून खाली अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि इथे पश्चिम बंगाल जे राज्य आहे त्या राज्यापासून अगदी दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत हा जो असा त्रिकोणाकृती भाग दिसतोय हा द्वीपकल्पीय पठारी भाग आहे. हा जो तुम्हाला भाग दिसतोय या भागापासून खाली दक्षिणेकडे हा द्वीपकल्पीय पठारी भाग आहे. तर या भागावरती आधारित प्रश्न तुम्हाला आत्ता तो विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. चौथा जो भाग आहे तो किनारपट्टीचा प्रदेश. किनारपट्टी म्हणजे या नकाशामध्ये पूर्व किनारपट्टी हिरव्या रंगाने तुम्हाला रेखांकित केलेली दिसते.
पश्चिम बंगाल राज्यापासून अगदी खाली तमिळनाडूपर्यंत आणि इकडून गुजरात राज्यापासून केरळपर्यंत. तर ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि ही पूर्व किनारपट्टी आहे. तर हा भारताचा किनारपट्टीचा प्रदेश आहे. आणि 5वा प्राकृतिक विभाग आहे द्वीपसमूह, म्हणजे भारतीय बेटं. इकडे या ठिकाणी तुम्हाला अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटं दिसतील, लक्षद्वीप बेटं, आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला अंदमान आणि निकोबारची बेटं दिसतील. हा हिंदी महासागराचा देखील भाग आहे, अंदमान आणि निकोबार बेटे. तर अशा प्रकारे हे 5 प्राकृतिक विभाग आपण पाहिले. आणि याच 5 प्राकृतिक विभागावरील हा एक प्रश्न आहे की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. तर हा द्वीपकल्पीय भाग आहे. त्याच्यामध्ये या पठारावरची प्रमुख नदी आहे ती म्हणजे गोदावरी नदी आहे. ही गोदावरी नदी आहे. तर या गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या तिच्या उपनद्या आहेत, वैनगंगा, आणि या बाजूला तुम्हाला इथे पैनगंगा दिसते आहे. तर वैनगंगा आणि पैनगंगा या 2 नद्या एकत्र येऊन ज्या ठिकाणी मिळतात, हा या ठिकाणी संगम दिसतोय तुम्हाला. तर या दोन्ही नद्या एकत्र येऊन मिळतात, त्या नद्यांच्या पुढच्या भागाला प्राणहिता असं म्हणतात. या नकाशामध्ये प्राणहिता नाव नाही आहे, परंतु गोदावरी हे जे तुम्हाला नाव दिसतंय त्या गोदावरी नदीच्या उत्तरेला तुम्हाला असं लक्षात येईल की वैनगंगा आणि पैनगंगा हा जो भाग मी झूम करून दाखवतोय त्या ठिकाणी प्राणहिता ही नदी आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 21 वरती नद्यांची जी खोरी दाखवली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणहिता हे नाव सापडेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी म्हणजे प्राणहिता. ही गोदावरी नदीच्या खोऱ्यातली नदी आहे. त्याच्यानंतर गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? आता उत्तरेकडचा हा भाग म्हणजे मैदानी प्रदेशाचा भाग आहे. या मैदानी प्रदेशामध्ये तुम्हाला नद्यांचं जाळं खूप दिसतं आहे आणि ही गंगा नदी प्रणाली आहे. या गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या अनेक उपनद्या आहेत त्या उपनद्या आणि गंगा नदीची संपूर्ण प्रणाली ही बंगालच्या उपसागराला येऊन इथे मिळते, म्हणजे पूर्व दिशेला. कारण या भूभागाचा उतार हा पूर्व दिशेला असल्यामुळे या सगळ्या नद्या येऊन इथे बंगालच्या उपसागरात मिळतात. म्हणून गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेचा आहे? पूर्व दिशेचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. आता या ठिकाणी बघा, अरवली पर्वत हा तुम्हाला अरवली पर्वताचा भाग दिसला, बरोबर. त्याच्यानंतर छोटा नागपूर पठार, हे छोटा नागपूर पठार. हा जो आडवा पट्टा आहे अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असणाऱ्या पठारांची नावं. आता याच्यात तुम्हाला लक्षात येईल बुंदेलखंड, बाघेलखंड दिसतं आहे. त्याच्यानंतर मेवाडचे पठार आहे, माळव्याचे पठार आहे. तर कोणकोणती पठारांची नावं मी तुम्हाला सांगितली? बुंदेलखंड, त्याच्यानंतर बाघेलखंड, मेवाडचे पठार आणि माळवा पठार. पुढचा प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. तर पूर्व घाट म्हणजे पूर्वेकडचा हा भाग तुम्हाला जो रेखांकित दिसतोय हिरव्या रंगाचा, याच्यामधला मलयगिरी हे नाव दिसलं बघा, मलयगिरी. आणि दुसरा महेंद्रगिरी या ठिकाणी दिसते बघा, 1790 मीटर आहे. पूर्व घाटातील शिखरांचे नाव महेंद्रगिरी आणि मलयगिरी.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं मुळात आपल्याला माहिती असले पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला स्तांगपो ही जी नदी दिसते, याच नदीला भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण तिला ब्रह्मपुत्रा असं म्हणतो. तिच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी दिसते आणि प्रश्न विचारला आहे, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागाने अंकित आहे? तर हा जो सगळा भाग आहे तो पूर्व हिमालय म्हणून ओळखला जातो. पूर्व हिमालय म्हणजे याचं उत्तर काय आहे? पूर्व हिमालय. पूर्व हिमालय भागाने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. तर मुळात आपल्याला निलगिरी पर्वत कुठे आहे ते लक्षात आलं पाहिजे. हे तुम्हाला दिसते निलगिरी पर्वत भारताच्या दक्षिणेला. आता ह्या निलगिरी पर्वताचं वैशिष्ट्य आहे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे दोन्ही घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी निलगिरी पर्वत ही रांग आहे. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान पूर्व घाट आणि पश्चिम घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेस वाढत जाते? आता पश्चिमेला हा जी पश्चिम किनारपट्टी जी दिसते ती तुम्हाला लक्षात येईल की पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत पश्चिम किनारपट्टी ही अरुंद दिसते, बरोबर. त्याच्यातील हा जो हिरव्या रंगाचा भाग दिसतोय हा सह्याद्री पर्वताचा भाग आहे आणि या सह्याद्री पर्वताचं वैशिष्ट्य असं आहे की याची उंची दक्षिण दिशेला वाढत गेलेली आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेस वाढत गेलेली आहे? दक्षिण दिशेस वाढत गेलेली आहे.